बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। पवन चक्की खंडणी वसुलीमधून वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय मानला जातो आणि विष्णू चाटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आहेत असंही कळतंय। आवारा ग्रीन एनर्जी पवन ऊर्जा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दुसरीकडे पवन चक्की खंडणी वसुली वादातूनच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचा संशय सुद्धा पोलिसांनी वर्तवलाय। पवन चक्की खंडणी वसुली वादाच्या अँगलनं बीड पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे, शोध सुरू आहे आणि आरोपींना शोधण्यासाठी पथकं सुद्धा रवाना करण्यात आली आहे। आणि हे राजकीय कनेक्शन नेमकं काय आहे त्यावर आपण एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीडच्या माजी सरपंच हत्या प्रकरणातील 2 मारेकरी अजूनही मोकाटच आहेत। पवन चक्की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हा आरोपी आहे। वाल्मिक कराड राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी। वाल्मिक कराड परळीचा माजी नगराध्यक्ष सुद्धा होता। वाल्मिक कराडचे राजकीय नेत्यांसोबत फोटो सुद्धा बरेच व्हायरल झालेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा तालुकाध्यक्ष विष्णू चाटे सुद्धा आरोपी आहे। राजकारणाच्या गुन्हेगारीकरणानं बीडमध्ये प्रचंड दहशत माजवल्याचंही दिसतंय। आणि दुसरीकडे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीबीआयकडे चौकशीची मागणी त्यांनी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे आणि बीड हत्या प्रकरणामध्ये अमित शहांकडून ठोस कारवाईचं आश्वासन सुद्धा त्यांनी घेतलंय। या भेटीची ही दृश्य आपण पाहू शकतो स्क्रीनवर। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। आमचं सर्वांचं मत असं झालंय की ॲडिशनल एसपी पांडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास व्हावा आणि ते मला असं वाटतं कॅपेबल आहेत। ॲडिशनल एसपी तपास करतील आणि त्यांच्या अंडर जे कोणते एसपी साहेब त्यांना अधिकारी देतील त्या अधिकाऱ्यांच्या मार्फत तिथं चौकशी व्हावी आणि संशयाच्या भोवऱ्यामध्ये असलेले जर अधिकारी जर या लोकांचे कनेक्शन सापडलं तर याच्यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये सहआरोपी झाले पाहिजेत असं ग्रामस्थांचं मत आहे। बघा, मी तिथं गेल्यानंतर तो मतदारसंघ माझा नाही आणि गेल्यानंतर लोकांशी बोलत असताना मीडियाचे लोक आपले कॅमेरे होते तिथे आणि धडधडीत लोकांनी वाल्मिक कराडचं नाव घेत होते आणि हे काही म्हणजे खोटी गोष्ट नाही। हे जिल्ह्यातल्या कुणालाही विचारलं तरी ही वस्तुस्थिती। परवा मंत्र्याची हत्या होईल, उचलून घेऊन जातील आणि हत्या करतील। त्यामुळं कायद्याचा बडगा आणि कायद्याचा धाक हा कुठेतरी कमी पडतो आहे म्हणून अशा घटना अधिक होत आहेत। अशा घटना घडण्याची हिंमत राजकीय असतील गुन्हेगार किंवा सराईत गुन्हेगार असतील या सगळ्यामध्ये ही हिंमत वाढत चालली आहे, त्याचंही लक्षण आहे। ज्या प्रकारे ह्या घटना घडल्या त्या या कुठंतरी बीड जिल्ह्याला काळीमा फासणार। ज्यांनी कुणी हे प्रकरण केलंय, जे खरे हत्यारे आहेत त्यांना कठोर ती कठोर कारवाई व्हावी आणि स्पीड ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालूलं पाहिजे। त्याशिवाय लवकर न्याय मिळणार नाही आणि ज्यांनी कुणी केलंय त्याला शिक्षाही मिळणार नाही। मस्साजोगची जी घटना आहे त्या मुलाचा जो हत्या झाली, मृत्यू झाला, त्याच्याविषयी तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना, दुःख आणि शोक व्यक्त करते। त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे। माझा परिवार, मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू। मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन, त्यांच्याशी चर्चा करीन आणि त्यांना न्याय मिळवून देईन। मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे।